तर आज बनवणार आहोत आपण कणकेचे उकडीचे मोदक। तर चला, आज आहे चतुर्थी, तर म्हणलं चला चतुर्थीचं मस्त असं मोदक बनवताना एक व्हिडिओ काढाव। तर चला, नमस्कार, गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर चला मैत्रिणींनो, आज आपण छान अशी मोदकाची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा। आवडला तर एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींशी हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण असे पाहून छान छान व्हिडिओ पाहून रेसिपीज घरच्या घरी आहेत त्या साहित्यात बनवत आहे। मी पण आता माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही आहे, त्यामुळे मग मी म्हटलं चला आपलं गव्हाचं कणकेचं पीठ तर सर्वांकडेच असतं, तर म्हटलं आहे त्या आपण आपल्या साहित्यात आपण घरगुती बघू शकता सर्व या प्रकारचे मोदक आपल्या घरात ऍडजस्ट करू आणि वरती ठेवलेले आहे त्या साहित्यात पाणी गरम व्हायला आपले सगळे मोदक त्यामध्ये उत्तर आहेत। गॅस तिकडे ठेवलेले आहेत, त्यात एक ग्लास पाणी आणि चाळून ठेवलेली आहे, काढून तेल लावून म्हणजे आपल्या ह्याच्या पोळ्या बनवल्या आणि पण त्याला चिटकणार नाही, साईडला ठेवली। तर छान पाणी पण उकळलेलं आहे, छान वरती ठेवायचे आहे आपल्याला। पीठ पण छान भिजून झालेलं आहे आणि त्यासाठी घेतलेला आहे हा घ्यायचे आहे म्हणजे थोडासा ऑरेंज कलरचा सेंद्री कलरचा गुळ घेतलेला आहे, थोडासा खोबरं घेतलेलं आहे मिक्सरमधून काढून आणि थोडीशी स्टीमर पण असतं वाफेचं, सगळं एकत्र करून। पण माझ्याकडे नाही, छान अशी आपल्याला मोदक बनवायचे आहे, त्यासाठी मी ह्या सगळ्या पाऱ्या बनवून घेऊन त्यामध्ये उकडून घेत आहे। पटली पात्रात पण होऊ शकतं। आता वेळ झालेली आहे 9:15, चंद्र आहे रात्रीचा, तर त्यामुळे करायचं करत आहे। आधी पात्र ठेवून दिलेलं आहे, काढायला वेळ लागतो, वरण भात भाजी पोळी आणि आता शेवटी मोदक बनवायला। चला बघू शकता सगळे झालेले हे टाकून आता आपल्याला माझं 10 मिनिट मळायला तसंच हात आहे बनवत आहे। तर म्हटलं चला आधी बाप्पासाठी मोदक बनवून घ्यावं। बघा ते चला, मी शक्यतो तांदळाचीच बनवत असते, पण आता तांदळाचं पीठ संपलेलं आहे, तर म्हटलं आता सकाळी लक्षात आलेलं नाही। सकाळी जर लक्षात आलं ना, तांदूळ लगेच हे करून गिरणी आहे माझ्याकडे, लगेच पीठ दळलं असतं, कारण मग आता ऐन वेळीला कसं करणार, त्यामुळे डीजे वगैरे वाजत आहे, तर चला आवाज येत आहे। छान लागतात आमच्या घरामध्ये सर्वांना गुळाचे शूटिंग घेतलेलं आहे, खूप छान वाटत, मुलांनी घेतलेलं आहे, खूप छान वाटतं। हे कसं गुळ जर शिजल्या गेला ना, त्याच्यामध्ये असं गोड गोड पाक असतात, तर ते खायला कसं भारी लागतं। मग उमळून किंवा तळून लाईट वगैरे असे रंगीबेरंगी दिसतात, त्यामुळे खूप छान दिसत आहेत गव्हाचे छोटासा व्हिडिओ काढलेला आहे गुळाचे। त्यासाठी म्हटलं चला जाऊ द्या, असेच बनवायचे। बघू शकता रात्रीचे आता घेत आहे बघा, आलेले आहे छान असं, ज्यांना जर चंद्रदर्शन पण झालेलं आहे, चंद्राची पण आपल्याला पूजा करायची आहे, सेप देऊ शकता, गणपती बाप्पाची करायची, आरती वगैरे करायची, नैवेद्य आणि नंतर चंद्राला असे काप देत आहे। म्हणजे छान असं पाकळ्याचं दर्शन झालेलं आहे, चंद्र छान दिसतो असं पाकळ्या पाकळ्या आल्यासारखा। बघू शकता आपले मोदक असे दोन्ही पण प्रकारचे झालेले आहेत, तुम्ही घेतलेले आहे ताटामध्ये काढून। तर चला आता बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि आरती पण छान करून घेत आहे।